खंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सरकार म्हणत असते तू काळजी करू नकोस, हा डावसुद्धा माझाच आहे आणि त्याचबरोबर हे ऐश्वर्य, ही संपत्ती, ही प्रॉपर्टीसुद्धा माझीच आहे. त्यामुळे स्वतःच्या थोड्याशा यशाने हुरहुरून जाऊ नकोस असं सरकार म्हणत असते. आणि त्यानंतर आता टर्न असतो तो म्हणजेच की इथे तेजस्विनीचा. आता तेजस्विनी सोंगटी टाकणार आणि त्याचबरोबर तीच जिंकणार असा शेवटचा घाव असतो. आणि त्याच वेळेला सरकार आता खूपच मोठा गेम करते. आता सरकारने अशा पद्धतीचा गेम केलेला असतो की काही विचारूच नका. जेव्हा सरकार ह्या सर्व गोष्टी करते तेव्हा मात्र इथे आपण पाहतो की जी काही सरकार आहे त्या सरकारने इथे तेजस्विनीसोबत खूपच मोठा गेम केलेला असतो. जेव्हा ती सोंगटी मारते आणि सोंगटी मारायला जाते तेव्हा सरकार खालच्या त्या होलातून पुश करते आणि ती सोंगटी बाहेर पडते. आणि सोंगटी बाहेर पडल्यानंतर इथे आता जी काही तेजस्विनी आहे तिचा डाव फ्लॉप झालेला दिसून येतो. पण वेळ कशी बदलते पहा ना. आता जेव्हा तिचा डाव फ्लॉप होतो तेव्हा आता लगेचच इकडे सरकार म्हणत असते थोड्याशा यशाने हुरहुरून जाऊ नको. तुला असं वाटलं की तू हा गेम जिंकू शकतेस, पण तसं अजिबातच नाही. गेम कधी कोण कसा जिंकेल हे काहीही सांगता येत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच सरकारचा टर्न असतो, कारण ऑलरेडी तेजस्विनीनं खेळून झालेलं असतं आणि आता टर्न असतो तो म्हणजेच की सरकारचा. आता जेव्हा सरकार खेळायला लागते आणि तेव्हा सरकार खेळत असताना आपण पाहतो की आता आनंदाच्या भरामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये इथे ती खूपच मोठी चूक करून बसते. आणि ती चूक असते ती म्हणजेच की आता नकळतपणेच इथे जी काही सरकार आहे ती सरकार नकळतपणे तेजस्विनीची सोंगटी घालत असते. आणि तेजस्विनीची सोंगटी गेल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि टाळ्या वाजवल्यानंतर सगळ्यांना फार आनंद झालेला असतो. आता तेजस्विनीला सरकारला असं वाटत असतं की नाही, मी जिंकले म्हणूनच हे लोक टाळ्या वाजवत आहेत आणि त्यामुळेच ह्यांना आनंद झाला आहे असं तिला वाटत असतं. पण जेव्हा इकडे आता सगळेजण तेजस्विनीला कॉंग्रॅच्युलेशन्स करतात आणि म्हणत असतात फायनली तुम्ही जिंकला आहात, खरंच तुम्ही इथे जिंकण्यासाठीच खेळलायत आणि ही गोष्ट फारच जास्त महत्त्वाची आहे असं ते बोलत असतात. तेव्हा सरकार म्हणत असते एक मिनिट, हे सगळं काय चाललंय? म्हणजे जिंकले मी आणि तुम्ही इकडे तिचं कौतुक आणि त्याचबरोबर तुम्ही तिचं अभिनंदन का बरं करतायत असं आता इकडे ती म्हणत असते. तेव्हा लगेच आता कान्हा म्हणत असतो त्याचं काय आहे ना, आपण कधी अति वेगाने किंवा आपण एवढं ओव्हर कॉन्फिडंट असतो की आपण काय करतोय ना ते कळतच नाही. तेव्हा ती म्हणत असते म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय, तू कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी बोलतोयस? त्यावेळेला आता इकडे ती म्हणत असते कशाबद्दल म्हणजे, अरे तू काही डोक्यावर पडलायस का? अरे अगं कशाबद्दल म्हणजे, हे बघ काय केलेलं आहेस. तेव्हा तेजस्विनी म्हणत असते अगं तू वेडी आहेस वेडी. अगं तू आनंदाच्या भरामध्ये काय केलंयस, तुझ्या गोष्ट तरी लक्षात आली आहे का? तू आनंदाच्या भरामध्ये इथे माझीच सोंगटी घातली आहेस, कारण तुझ्या काळ्या आणि माझ्या पांढऱ्या सोंगट्या होत्या. तेव्हा ती म्हणत असते हे कसं शक्य? त्यावर तेजस्विनी म्हणत असते कारण ते शक्यच आहे. आत्तापर्यंत तू त्याच गोष्टी करत आलेली आहेस, तुला सवयच आहे ती इतरांचं ओरबाडून घ्यायचं आणि ते आयतं खायचं. त्यावर ती म्हणत असते एक मिनिट असं म्हटल्याबरोबर आता सोंगटी चेक करते आणि सोंगटी चेक केल्यानंतर खरंच आता इकडे तिने चुकीची सोंगटी टाकलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता रमेशने किर्लोस्कर ऑफिस जॉईन केलेलं असतं आणि किर्लोस्कर ऑफिस जॉईन केल्यानंतर तो इकडे सरकारची निंदा करत असतो आणि सांगत असतो की नाही, खरं पाहायला गेलं ना तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे. हे बघा तिथे आता तेजस्विनी कामात आल्यात आणि जेव्हापासून त्या तेजस्विनी कामात आल्यात ना तेव्हापासून सर्वच गोष्टी बदललेल्या आहेत. म्हणजे तसं पाहायला गेलं ना तर आता इकडे हे सगळं वेगळंच झालंय.
त्यावर तिथे आता किरण असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, पण तुम्हाला इथे नोकरी कोणी दिली? आहेत ना, एक माणूस आहे, त्यांनीच मला नोकरी दिली. कोण आहे ते दाखवता का? असं म्हटल्याबरोबर किरण आता तिथे येतो आणि त्यांना आवाज देत असतो. पण आता ह्या दोघांच्या बोलण्याचा कोणीतरी एक व्हिडिओ शूट करत असतं आणि ह्या दोघांच्या बोलण्याचा कोणीतरी व्हिडिओ शूट केल्यानंतर आता बहुतेक तो व्हिडिओ जो आहे ना तो तेजस्विनीकडे जाणार असतो. आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे आता लगेचच सरकारला राग येतो, कारण सरकार हरलेली असते. ती म्हणत असते, नाही, हे सगळं असं होणं शक्यच नाही, कारण मी जिंकले आहे. तुम्ही चुकीचं काहीतरी बोलताय, तुम्ही चुकीच्या गोष्टी करताय. त्यावरती म्हणत असते, काय चुकीचं आणि काय बरोबर? काहीही चुकीचं आणि बरोबर नाही आहे. त्यावर ती म्हणत असते, खरं पाहायला गेलं तर आता तुम्ही हारलेलाच आहात ना, असं ती म्हणते. तेव्हा आता सखी म्हणत असते, काय झालं? जी काही खरी तेजस्विनी आहे ती तर इथे ह्या सोंगट्या आणि कॅरममध्ये तरबेज आहे. मग ती जर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तरबेज आहे तर मग तुम्ही हे सगळं काय करताय? ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीत का? तुम्ही काय करत होता ती जर तरबेज असेल तर? मला एक गोष्ट सांग, तू जर कॅरममध्ये तरबेज होतीस तर तू हरली कशी? असा सखीचा प्रश्न होता. त्यावर ती म्हणत असते, हे हात सखीला सांभाळता सांभाळता आणि त्याचबरोबर हे एवढं कामत एम्पायर सांभाळता सांभाळता कॅरमची सवय खेळण्याची तुटू शकते की नाही, असं ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे सरकार उठून उभी राहते आणि म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी मला कोणीही शिकवायची गरज नाही आहे. तेव्हा तेजस्विनी म्हणत असते, अगं पण एवढी वर्ष तू मला त्या खोलीमध्ये बंद करून ठेवलं होतंस, तर माझी सवय आणि माझ्या त्या सगळ्या गोष्टी कुठे सुटलेल्या आहेत? नाही सुटलेल्या ना. मी सुद्धा ते सगळं काही जाणते, मला सुद्धा ते सगळं काही आठवतंय, मला सुद्धा ते सगळं काही येतच आहे ना. मग मला सांग, मी कुठे हे सगळं काही विसरले? असं म्हटल्यानंतर आता सरकारला राग येतो आणि सरकारला राग आल्यानंतर आता इकडे ती लगेचच तेजस्विनीवर चिडलेली असते. तेव्हा काना म्हणत असतो, एक मिनिट, जरा तुम्ही शांत बसणार आहात का? काय चाललंय तुम्हा दोघींचंही? हे बघा, आत्ता भांडू नका, भांडून काही होणार नाहीये. त्यावर आता सखी म्हणत असते, हो अगदी बरोबर आहे, भांडून काही होणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा आज मात्र इथे तुम्ही हारलेला आहात सरकार, आणि तुम्ही हारल्यामुळे आता इकडे ज्या काही ह्या मावशी आहेत ना त्या जिंकलेल्या आहेत, असं ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे कान्हा लगेचच म्हणत असतो, अजून 2 दिवस आहेत ना, आणखी त्या 2 दिवसामध्ये बघू काय होतंय ते, आणि त्या 2 दिवसामध्ये कोण जिंकतंय, काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्याच आहेत ना. त्यामुळे काळजी करण्यासारखी आणि हे सगळं करण्यासारखी काहीही गोष्ट नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता इकडे आपण पाहतो की जी काही सरकार आहे ती कान्हावर ओरडते, आणि कान्हावर ओरडल्याच्या नंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सखी आहे ती म्हणत असते, एक मिनिट सरकार, हे बघा, असा आरडाओरडा करून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही काहीही सिद्ध करू शकत नाहीत, कारण तुम्ही हारला आहात, आणि हारल्यानंतर ही गोष्ट ॲक्सेप्ट करणे फार जास्त गरजेचं असतं. हे सुद्धा आता इकडे तुम्हाला शिकायला हवं, असं सुद्धा आता इकडे तिचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आता इकडे ही सरकार तेजस्विनीवर फार रागराग करत असते, आणि रागराग केल्यानंतर आता इकडे तिचं एकच म्हणणं असतं की नाही, मला काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे जिंकायचं आहे आणि मी जिंकणारच आहे, असं ती बोलत असते. आता रागानेच ती तिथून निघून जाते. जेव्हा रागाने ती तिथून निघून जाते त्यावेळेला बाकीची लोकंसुद्धा तिथून निघून गेलेली असतात, आणि बाकीची लोकंसुद्धा तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे सरकार तिच्या खोलीमध्ये बसलेली असते. जेव्हा सरकार तिच्या खोलीमध्ये बसते आणि तेव्हा तिला राग येतो, आज ती हरली ही गोष्ट तिला सहनच होत नाही, आणि तेव्हा ती लगेचच एक फ्लावर पॉट फेकून मारणार. तेवढ्यातच कान्हा येतो, आणि कान्हा तो हातातला फ्लावर पॉट हातामध्ये घेत असतो, आणि हातामध्ये तो फ्लावर पॉट घेतल्यानंतर लगेचच तो म्हणत असतो, हा 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 काय करताय सरकार तुम्ही? एवढा राग बरा नवं बरं का. अहो काय चाललंय तुमचं? असं करू नये. आणि काय हो, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कसं काय हरलात बरं? म्हणजे हरणं हे कसं काय शक्य आहे बरं? आणि ते सुद्धा ही सरकार हरले, हे तर शक्यच नाही आहे बरं, असं आता इकडे ती बोलत असते. तो बोलतो आणि तेव्हा ती म्हणत असते, उगाचच नाही त्या गोष्टी इथे बोलू नकोस.
तेव्हा तो म्हणतो, बरं मी काय म्हणतो ऐका ना, तुम्ही तुमची घराबाहेर जाण्याची काही सोय करून ठेवली आहे का? म्हणजे कसं आहे ना, आपण थोडीफार सोय करून ठेवली तर बरं पडतं ना. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, हे तू मला सांगू नकोस, मी तुला पाळलेला कुत्रा आहे आणि तूच माझ्यावर भुंकणार आहेस का? तेव्हा आता कान्हा म्हणत असतो, खरं तर मी जरी कुत्रा असलो ना तरीसुद्धा कुत्रा प्राणी हा वफादार असतो आणि तो सगळ्यांनाच आवडतो बरं का, असं इकडे आता तो म्हणत असतो. मग मी कुत्रा असला तरीसुद्धा चालेल, असं आता इकडे कान्हा म्हणत असतो. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आता लगेचच सरकार त्याच्याकडे रागानेच बघते. तेव्हा कान्हा म्हणत असतो, खरं तर मी आता वाघ आहे का इकडे कुत्रा आहे ही येणारी वेळच ठरवेल, जेव्हा तुमची शिकार केली जाईल, असं म्हटल्यानंतर आता सरकार त्याच्याकडे रागानेच बघते आणि तेव्हा तो हसत असतो. आता हसत असताना आपण पाहतो इकडे आता लगेचच तो म्हणत असतो, नाही नाही म्हणजे काय आहे ना, तुम्ही तुमची हार किंवा तुम्ही खोट्या तेजस्विनी आहात हे सगळं जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं ना, तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, त्या आहेत ना तेजस्विनी कामत, त्या फार मोठ्या मनाच्या आहेत. त्या तुम्हाला माफसुद्धा करतील बरं का, आणि तुम्हाला ह्या घरामध्ये त्या राहूसुद्धा देतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे सरकार त्याच्यावर बोट उचलून म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी तू बोलण्याची आणि तू मला सांगण्याची काही गरज नाही, समजला. मी माझं काय करायचंय ते माझं मी बघून घेईल, तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात पडू नकोस, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता कान्हा म्हणत असतो, ठीक आहे, तुम्हाला जसं समजायचं आहे आणि ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता, ॲज युअर विश, असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. त्याच वेळेला आता इकडे सरकार म्हणत असते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा हा तर ह्याची हिस्ट्री पहिली काढावीच लागणार आहे. हा नेमका कोण आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला शोधून काढाव्याच लागतील, असं सुद्धा आता इकडे सरकार बोलत असते. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर लगेचच आता तिच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन येतं आणि नोटिफिकेशन आल्यानंतर ती तो मोबाईल हातामध्ये घेते आणि लगेचच त्यामध्ये आलेलं व्हिडिओ किंवा फोटो जे काही आहे ना ती पाहत असते. आता हे तर नाही दाखवलेलं की तो व्हिडिओ आणि त्याचबरोबर तो फोटो कोणाचा आहे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे परशू आणि मीनाक्षी दोघेही जण त्यांच्या खोलीमध्ये असतात आणि दोघेही जण त्यांच्या खोलीमध्ये असताना आता इकडे मीनाक्षी परशूला म्हणत असते, ऐका ना, तुम्हाला जर कैरीचं पन्ह खायचं असेल तर आणू का मी, म्हणजे खूप छान कैरीचं पन्ह वहिनीने बनवलं आहे. तेव्हा परशू म्हणत असतो, काय चाललंय तुझं, कोण वहिनी, म्हणजे सरकारने बनवलंय कैरीचं पन्ह? त्यावरती म्हणत असते, नाही हो, तेजस्विनी वहिनीने बनवलंय. काय ए वेडीयेस का तू? ती बाई लगेचच इकडे आली आणि तू तिच्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये भुरळून जाऊ नकोस. हा, हे बघ, सरकारच आहे आणि सरकारच जिंकणार आणि त्याचबरोबर हेच सरकार कायम राहणार, ही गोष्ट तू सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेव, असं परशू म्हणत असतो. तेव्हा मीनाक्षी म्हणत असते, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कोणी कितीही काही म्हणू, पण आत्ताच्या ज्या काही आलेल्या आहेत ना त्याच खऱ्या तेजस्विनी वहिनी आहेत. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आत्तापर्यंत सरकारने कधीही माझ्या डोक्यावरून, कधीही माझ्या गालावरून हात फिरवला नाही, पण त्यांनी माझी विचारपूस केली आणि त्यांनी असं सांगितलं की मला माहिती आहे गं, मला माहिती आहे मीनाक्षी, तू बाळासाठी फार प्रयत्न करतेस, पण इथे काळजी करू नकोस. आपण एखाद्याचं वाईट नाही ना केलेलं तर देवसुद्धा आपलं कधीच वाईट करत नसतो. आत्तापर्यंत सरकार माझ्याशी कधी एका शब्दाने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कधी बोलली नाही आहे, पण आज तेजस्विनी वहिनी ह्या सगळं काही बोलल्या. सरकारमुळेच माझं बाळ पडलं आणि सरकारमुळेच मी आई होऊ शकले नाही, ही खंत तर माझ्या मनात कायमच आहे. पण आज जेव्हा त्या तेजस्विनी वहिनींनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला, मला आधार दिला ना, तेव्हा माझ्या गोष्ट लक्षात आली. त्यावर परशू म्हणत असतो, हे बघ मीनाक्षी, ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करू नकोस. तुला सांगू, सरकार होतं, सरकार राहणार आणि पुन्हा पुन्हा सरकारच येणार, ही गोष्ट तू व्यवस्थित लक्षात ठेव, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता सखीला फार शिंका येऊ लागतात. आता सखीला शिंका येत असताना इकडे कान्हा म्हणत असतो, अरे बापरे, किती जोराजोरात शिंकताय,
घाबरलो ना मी, तुमच्यामुळे माझा हा सगळा उद्योग पुन्हा झालेला आहे. म्हणजे त्याच्या हातामध्ये त्याने कपड्याच्या घड्या घातलेल्या असतात आणि कपड्याच्या घड्या घातल्यानंतर सखी शिंकते तेव्हा ते सगळे कपडे खाली पडतात. त्यावर आता इकडे ती म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झाल्या. तेव्हा तो म्हणतो माझ्यामुळे कशा काय? त्यावर ती म्हणत असते सकाळी तुम्हाला थंड पाण्याने इथे भिजवलंयस ना आणि त्यामुळे हे सगळं झालंय. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो बरं ठीक आहे, माझ्यामुळे झाल्याने हे सगळं. आता बघा तुमची सर्दी एका चुटकी सरसर कशी गायब होती ते. असं म्हणून आता कान्हा तिच्यासाठी औषध घेतो आणि तिला औषध देण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा लगेच सखी म्हणत असते नाही हा कान्हा, अजिबात नाही, मी हे असलं अजिबातच औषध वगैरे काहीच पिणार नाही. त्यावर तो म्हणत असतो असं कसं नाही पिणार तुम्ही औषध पिलात ना तर हे बघा एका झटक्यात तुमची सर्दी गायब होणार आहे. तेव्हा सखी लहान मुलांसारखीच उड्या मारत असते आणि औषध पिणार नाही असं म्हणत असते. तेव्हा कान्हा म्हणत असतो हे बघा सखी मॅडम असं करू नका, तुम्ही एकदा औषध पेलात ना तर बघा तुम्हाला कसं बरं वाटतंय आणि तुम्हाला बरं वाटलं की सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित होत आहेत असं तो इथे बोलत असतो. पण तरीसुद्धा सखी आता उड्या मारत असते आणि म्हणत असते नाही मी औषध पिणारच नाही. त्यावर कान्हा म्हणत असतो जर तुम्ही औषध पिलात ना तर मी ते हो म्हणू शकतो बरं का तुम्हाला. तेव्हा असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे सखी म्हणत असते काय आणि कसलं हो म्हणणार आहेस तू. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो म्हणजे मी तुम्हाला होकार देऊ शकतो. आता खरं तर सखीनं कधीतरी ह्याला प्रपोज केलेलं असतं आणि तेव्हा त्याचा होकार राहिलेला असतो आणि तेव्हा कान्हा म्हणत असतो हो मी हो म्हणू शकतो. त्यावर सखी म्हणत असते म्हणजे खरंच तू हो म्हणणार आहेस. तेव्हा तो म्हणतो हो पण हे औषध पिल्यानंतर. आता कान्हा लगेचच औषध झाकणात ओततो आणि त्यानंतर तो सखीला पाजणार असतो. पण सखीला इथे ते औषध पाहून खूप कसं तरी होत असतं. सखी विचार करत असते नाही हे सगळं मला जमणारच नाही, मी हे औषध कसं पिऊ शकते, शक्यच नाही. असं म्हणून आता तिची चिडचिड होत असते आणि तिची चिडचिड होत असताना आपण पाहतो की इकडे आता कान्हा म्हणत असतो बघा हां सखे मॅडम बघा, नाहीतर पुन्हा म्हणाल की मला माझ्याकडून हो ऐकायचं होतं आणि तुम्ही औषध पिला नाहीत आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं काही झालेलं आहे, असं अजिबात व्हायला नको आहे बरं का. तेवढ्यातच आता सखी म्हणत असते ठीक आहे मला तुझ्याकडून हो हवं आहे ना, त्यामुळे मी हे औषध नक्कीच पिऊ शकते असं आता इकडे तो बोलत असतो. आता तेव्हा लगेच आता सखी औषध पिते आणि औषध पिल्यानंतर उड्या मारत असते आणि म्हणत असते बापरे बाप मी औषध पिले, बापरे बाप मी औषध पिले असं म्हणून उड्या मारत असते. आणि उड्या मारत असताना आता कान्हा म्हणत असतो फायनली तुम्ही औषध पिलेलं आहात. तेव्हा ती म्हणत असते खरं सांगू मला ना खूप भारी वाटलं, तू जर मला कधीही सर्दी व्हावी आणि तुझ्याकडून हो म्हणून घेण्यासाठी मी कधीही औषध पिण्यासाठी तयार आहे, बोल आता बोल. तेव्हा कान्हा म्हणत असतो ठीक आहे हो. तेव्हा सखी म्हणत असते हो काय, अरे बोल ना, हो म्हटलास ना, तू बोलणारेस म्हटलं ना. तेव्हा तो म्हणतो हो मी होच म्हणणार म्हटलो ना, आणखी काय म्हणणार आहे मी, असं आता इकडे तो बोलत असतो. त्यावर सखी म्हणत असते कान्हा ही चिटिंग आहे ना, तू काय म्हटलास की तू हो म्हणणार आहेस, मग तू हो म्हणत नाही आहेस. तेव्हा कान्हा म्हणत असतो एक मिनिट सखी मॅडम, तुम्ही काय म्हणालात, हो म्हणायचं आहे, मी असं दुसरं काहीही नाही म्हणालो, मी फक्त म्हटलं की मी हो म्हणेल, मग मी हो म्हणतोय ना. त्यावर सखी म्हणत असते नाही हा कान्हा ही चिटिंग आहे, तू माझ्यासोबत चिटिंग करतोयस, असं आता इकडे तो बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना आता कान्हा म्हणत असतो हे बघा मी हो म्हणायचं होतो ते मी म्हटलो, बाकी मला काहीच माहिती नाही, आपण हे उरलेलं भांडण उद्या खेळूया का, म्हणजे आता तुमची तब्येत खराब आहे आणि तुम्ही आराम करा, हवं तर हे सगळं मी आवरतो. आता सखीला राग येतो, तिची चिडचिड होते आणि तिची चिडचिड झाल्यानंतर ती आता झोपत असते. तेव्हा सखीला कान्हा म्हणत असतो ठीक आहे आता गुड नाईट, झोपा आता शांतपणे. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भागसुद्धा फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे जी काही दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सखी आहे त्या सखीला फार त्रास होऊ लागलेला असतो आणि त्रास होत असताना तिला शिंका आणि त्या सगळ्या गोष्टी येत असतात. आणि तेव्हा इथे आता सखी बाथरूममध्ये जाते आणि बाथरूममध्ये गेल्यानंतर कान्हा तिच्या पाठी जातो आणि म्हणत असतो काय झाले सखी मॅडम. तेव्हा सखी त्याच्याकडे पाहते आणि दाखवते, त्याच वेळेला आता तिच्या नाकातून रक्त येत असतं आणि तेव्हा तो म्हणत असतो हे सगळं काय, तुमच्या नाकातून रक्त कसं काय लागलेलं आहे. असं बोलल्याबरोबर आता ती लगेचच म्हणत असते रक्त येते माझ्या नाकातून. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता कान्हा म्हणत असतो काळजी करू नकोस, थांबा काळजी करू नका, मी काहीतरी इंटरनेटवर एखादा उपाय आहे का ते सगळं काही पाहतो, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की कान्हा हा
लवकर पहाटे उठूनच खाली हॉलमध्ये जातो आणि त्यानंतर तो शोधाशोध सुरू करतो. तेवढ्यातच तिथे आता तेजस्विनी येते आणि ती म्हणत असते, काय झाले काना, सगळं काही ठीक आहे ना? त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, सखी मॅडमच्या नाकातून रक्त यायला लागलेलं आहे आणि सखी मॅडमच्या नाकातून रक्त यायला लागलेलं आहे. ही गोष्ट जेव्हा तो इथे बोलतो आणि ही सगळी गोष्ट बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की सखी सरकार म्हणजे तेजस्विनी धावतच सखीकडे जाते आणि धावतच गेल्यानंतर सखी आता इकडे लगेचच तिच्या अंगावर पडते आणि अंगावर पडल्यानंतर आता तेजस्विनी तिला मिठीत घेते. तर इकडे दुसऱ्या बाजूला सरकार असते आणि सरकारकडून काहीच होत नाही आणि सरकारकडून काहीच न झाल्यामुळे आता सखी आणि त्याचबरोबर तेजस्विनी ह्या दोघेही जणी एकमेकींच्या मिठीत असतात आणि एकमेकींच्या मिठीत असताना आपण पाहतो की इकडे आता सरकारला राग आलेला असतो. आता सखीला बरं करणं किंवा सखीची ही लहानपणापासूनची सवय असेल तर आता इकडे तेजस्विनी कशा पद्धतीने तिला बरं करेल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असतं. तर पाहत राहा लपंडाव. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.